नमस्कार मित्रांनो व माता भगिनींनो, स्वागत आहे आपले कृषी कट्टा यूट्यूब चॅनलवरती। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेचे 1,500 ऐवजी 2100 रुपये कधी मिळणार याची माहिती जाणून घेणार आहोत। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। विधानसभा निवडणुकीत महिलांनी महायुतीला भरभरून मतदान केलं। लोकसभा निवडणुकीत पानिपत झाल्यानंतर महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली व या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांच्या बँक खात्यात महिन्याला 1,500 रुपये जमा होऊ लागले। महायुतीच्या विजयात लाडकी बहीण योजना महत्त्वाची ठरली। सरकार पुन्हा सत्तेत आल्यास 1,500 रुपयांऐवजी 2100 रुपये देऊ असं आश्वासन देण्यात देखील आलं होतं। यावर आता भाजपचे नेते माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केले आहे। लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना मिळणारे पैसे 100% वाढणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितली। आम्ही 1,500चे 2100 रुपये केले नाहीत तर देशभरात होणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये आमचं उदाहरण दिलं जाईल। आम्ही शब्द पाळला नाही असं देशभरात सांगण्यात येईल। मी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे। आपण आपल्या शब्दावर ठाम राहून तो खरा करून दाखवायलाच पाहिजे। जाहीरनामा समितीचा चेअरमन मीच होतो, यामुळे संकल्पपत्रातील घोषणा आम्ही नक्कीच पूर्ण करू असं मुनगंटीवार यांनी मुलाखतीत सांगितलं। लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक महिलेला 2100 रुपये देण्याची राज्याची क्षमता आहे। आता ही वाढीव रक्कम नेमकी कधी द्यायचा त्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागेल। जानेवारीपासून रक्कम वाढवायची की जुलैपासून याचा निर्णय घेण्यात येईल। आम्ही योजनेची सुरुवात भाऊबीजेपासून केली होती, त्यामुळे आम्ही 2100 रुपये पुढील भाऊबीजेपासूनच देऊ शकतो अशी शक्यता मुनगंटीवार यांनी सांगितली। लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर 45,000 कोटी रुपयांचा बोजा पडत आहे। आता 1,500 रुपयांचे 2100 रुपये केल्यास सरकारी तिजोरीवर आणखी किती भार पडेल असा प्रश्न मुनगंटीवार यांना विचारण्यात आला। त्यावर आपण जे व्याज भरतो त्यापेक्षा ही रक्कम कमीच असल्याचं मुनगंटीवार म्हणाले। दरवर्षी 7व्या वेतन आयोगावर आपण जितका खर्च करतो त्यापेक्षाही कमी लाडकी बहिणीवर खर्च केलेला आहे। महिलांना पैसे दिले जात असतानाच लोक असे प्रश्न का विचारतात असा प्रतिप्रश्न त्यांनी केला। तर माता भगिनींनो, हीच होती आजची अपडेट। तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा। धन्यवाद।